उद्धव साहेब ठाकरे आणि मंचावरील सर्व पाहुण्यांना विनंती करतो आपण स्थानपन्न व्हा। अनंतजी गिते साहेब आपल्याला संबोधित करत आहेत। त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातील 6 मेळावे आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील आज या पनवेलपासून हा पनवेल नंतर खोपोली आणि शेवटचा उरण असे 3 मेळावे आज आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जनसंवाद मेळावे संपन्न होणार आहेत। एकूण 9 हे जनसंवाद मेळावे या मतदारसंघामध्ये रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आज संपन्न होत आहेत। मी भाषण 9 9 6 3 आणि 3 रायगड लोकसभा 6 आणि हे 3 रायगड लोकसभा मतदारसंघात झालेले 6 आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील रायगड मधले 3 असे 9 मेळावे 9 जनसंवाद मेळावे हे एकट्या रायगड जिल्ह्यामध्ये झालेले आहेत। आपल्या रायगड जिल्ह्यात झालेले आहेत। इतर कुठल्याही जिल्ह्यामध्ये एवढे मेळावे झालेले नाहीत। महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात एवढे मेळावे झालेले नाहीत आणि म्हणून मी आता यापुढे भाषण नाही करणार आहे। फक्त एकच या ठिकाणी तुम्हाला सांगण्याकरता मी आलोय आणि त्या ठिकाणी घोषणा करणार आहे की ज्या वेळेला लोकसभा मतदारसंघनिहाय शिवसेना नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आली त्यावेळेला रायगड लोकसभा मतदारसंघ आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील हे 3 विधानसभा मतदारसंघ अशा या 9 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी मी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मागून मी घेतलेली आहे। आणि मागून घेताना मी जो शब्द दिलाय उद्धव साहेबांना शब्द दिलाय की साहेब रायगडचा खासदार तर मी होईनच पण मावळचे खासदार सुद्धा संजोग वगैरे झाल्याशिवाय राहणार नाहीत। आणि हा शब्द तुम्हा सर्वांच्या वतीने दिलेला आहे। हा शब्द तुम्हा सर्वांच्या वतीने दिलेला आहे। हा शब्द खरा करणार की नाही? हो करणार का? हे वचन आपण साहेबांना द्यायचंय। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। मी विनंती करतो जे उभे आहेत त्यांना प्लीज आपण खाली बसून घ्या प्लीज विनंती राहील। आदरणीय शिरीजी गरज साहेब आणि आदरणीय संजोगजी भिकू वाघोरे साहेब पाटील साहेब यांना विनंती करतो आपण साहेबांचं स्वागत करून घ्या। साहेबांचं स्वागत या ठिकाणी झालं पाहिजे। जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। सॉन्ग प्लीज। शिवसेना उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना। थँक्यू व्हेरी मच। धन्यवाद। आदरणीय संजोग भिकू वाघेरे पाटील यांना विनंती करतो की आपण लगेचच थँक्यू साऊंड दादा थँक्यू व्हेरी मच। मावळ लोकसभा संघटक माजी महापौर पिंपरी चिंचवड सन्माननीय संजोग भिकू वाघेरे पाटील आपल्याला संबोधित करतील। वाघेरे सर या। वाघेरे सर आपण लगेचच संबोधित करायचं आहे। साहेबांना अजून कार्यक्रम असतील निश्चितच विनंती राहील। आता घड्याळाचा काटा जरा फास्ट पळायला लागलाय साहेबांचा त्यामुळे आपण सहकार्य करा। थँक्यू साऊंड दादा थँक्यू। संजोग भिकू वाघेरे पाटील आपल्याला संबोधित करतील। हॅलो। आजच्या या संवाद मेळाव्यासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे भाग्यविधाते आदरणीय उद्धव साहेब ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय संजय राऊत साहेब, आदरणीय शेकपाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय जयंत पाटील साहेब, काँग्रेसचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पाटील साहेब असतील, व्यासपीठावरील सर्व आणि
बबनदादा असतील किंवा शिरीष घरत साहेब आहेत आणि या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आमचे सर्व पनवेलचे शहर प्रमुख, पनवेल ग्रामीणचे शहर प्रमुख, युवा, त्याचप्रमाणे महिला आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक, आदरणीय उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनानं मी ज्यावेळेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि साहेबांनी मला सांगितलं की बाबा आता तुला मावळ लोकसभा मतदारसंघाचा संघटक म्हणून या ठिकाणी तुमच्यावरती जबाबदारी दिली जाईल आणि ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुम्ही तुमच्या पायाला भिंगरी लावून या ठिकाणी पडलं पाहिजे, अशा पद्धतीचा आदेश आदरणीय उद्धव साहेबांनी मला दिला आणि मी त्याप्रमाणे मावळ असेल, पिंपरी चिंचवड असेल, पनवेल, उरण आणि कर्जत खालापूर या 6 मतदारसंघामध्ये साहेब मी प्रत्येक गावापर्यंत पोचलेलो आहे. प्रत्येक जाती जमातीतील नागरिकांशी पण त्या ठिकाणी भेटलेलो आहे आणि पनवेलमधला ज्या बाबतीमध्ये मी जर सांगायचं म्हटलं तर पनवेलमध्ये आमचे आदरणीय शिरीष मामा ज्यांच्या मार्गदर्शनानं आणि त्यांच्या सर्व सहकारी, मग या ठिकाणी असणारे युवा प्रमुख असतील, महिला प्रमुख असतील, आमचे सर्व या भागातील नगरसेवक, माजी नगरसेवक असतील, शाखा प्रमुख असतील, यांच्या मार्गदर्शनाने या भागामधले जे काही कामं आहेत ही कामं अतिशय रखडलेली आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर पाण्याची अनियमितता आहे, पाणी वेळेवर येत नाही, पाण्याचा प्रश्न आहे. या ठिकाणी चांगला हॉस्पिटल या ठिकाणी नाही आहे, हॉस्पिटलची सुद्धा गरज आहे. आणि जर आपण पाहिलं तर काही गोष्टी बघितल्या तर इथं फार काम करण्याची गरज आहे, कारण की गेल्या 10 वर्षामध्ये ज्या मंडळींनी आपल्याला सांगितलं, ज्यांनी या भागाचा विकास करू म्हटलं तर त्यांनी काहीच केलं नाही. असं एक ठोस काम सुद्धा त्यांना सांगता येणार नाही की जे काम त्यांनी या शहरामध्ये केलं किंवा या शहरातील नागरिकांचे जे प्रश्न आहेत किंवा ज्या टॅक्सच्या बाबतीमधले जे काही नवीन गावातली पनवेल शहरामध्ये जे गावं समाविष्ट झाल्यात, या समाविष्ट गावांचे टॅक्सचा प्रश्न प्रलंबित आहे. त्या ठिकाणी टॅक्स भरू शकत नाही, त्यांना टॅक्स भरपूर आलेला आहे. तर अशा अनेक प्रश्न या शहरातले आहेत. या शहराच्या प्रश्नांना पुढं नेण्याच्या दृष्टीनं, ह्याला प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच मी आपल्या मार्गदर्शनानं काम करेल अशी खात्री मी या निमित्तानं देतो. आणि या ठिकाणी आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचा संघटक या नात्यानं मी आपल्याला मावळ लोकसभा मतदारसंघातला जो आपला खासदार तुम्ही या ठिकाणी द्याल, तो खासदार आपला महाविकास आघाडीचा खासदार या ठिकाणी निवडून येईल याची खात्री मी आपल्याला देतो. आणि या ठिकाणी मित्र पक्षाचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या मार्गदर्शनानं निश्चितच आपण हा महाविकास आघाडीचा आपला खासदार या ठिकाणी होईल अशी खात्री या निमित्तानं मी देतो. पुन्हा एकदा मी आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आलात, संजय राऊत साहेब आलेत, सर्व नेते मंडळी या ठिकाणी आलेत, आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संजोग साहेब. यानंतर शिवसेना राष्ट्रीय प्रवक्ते आणि आदरणीय खासदार संजय राऊत साहेब आपल्याला संबोधित करतील. शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अनंतराव गीते, शेका पक्षाचे प्रमुख भाई जयंतराव पाटील, सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, माननीय उद्धव ठाकरे हे पनवेलला पोचलेले आहेत. आम्हाला असं वाटलं की मावळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांना गद्दारी केल्यावर इथे पक्ष आहे की नाही, पण जनसंवाद नसून जनतुफान निर्माण झालेलं मी पाहतोय. शिवसेनेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धवजी जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं फिरतायत. आता जनसंवाद म्हणजे काय असतो
की लहान लहान बैठका घेणं, शाखेत जाणं, कार्यालयात जाणं. पण या संवादाचं रूपांतर ज्या पद्धतीनं भगव्या तुफानात झालेलं आहे, हे तुफान पाहिल्यावर एक खात्री पटते की कितीही डुप्लिकेट शिवसेना येऊ द्यात, बाळासाहेब ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये अजिंक्य आणि अजय राहिल्याशिवाय राहणार नाही. इकडल्या खासदारांनी बेईमानी केली तेव्हा वाघेरे पाटील, आपल्यावर जबाबदारी फार मोठी आहे, ही गद्दारी ते कायमची गाडण्याची. पुन्हा या मावळ, या लोकसभा मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे गीते साहेब, रायगड आहे आणि वर मावळ आहे आणि दोन्ही जिल्हे छत्रपती शिवाजी महाराजांचे. या दोन्ही भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेले हे दोन्ही जिल्हे आहेत. आणि या मातीला कलंक लावण्याचं काम ज्यांनी केलं इथे, त्यांना इकडली जनता माफ करणार नाही. कालच माननीय उद्धव साहेबांनी एक फार मोठी घोषणा केलेली आहे आणि ती घोषणा जिथे पोचायची तिकडे पोचलेली आहे. तुमचे नरेंद्र मोदी काय म्हणतात, अब की बार 400 पार. उद्धवजींनी घोषणा दिली आहे, अब की बार भाजपात तडीपार. आणि काल ही तडीपारीची नोटीस उद्धव ठाकरे साहेबांनी काढली आहे. आमच्या शिवसैनिकांवर आतापर्यंत इतक्या तडीपाऱ्या झाल्या, इतके गुन्हे दाखल झाले, पण आता संपूर्ण भाजपला तडीपारीची नोटीस आपल्या पक्षप्रमुखांनी काढलेली आहे. संपूर्ण देशभरातले तडीपार घेऊन हा पक्ष उभा राहिला. सगळे भ्रष्टाचारी, सगळे चोर, सगळे दरोडेखोर, सगळे बलात्कारी, सगळे भ्रष्टाचारी, या सगळ्यांचा तडीपार पक्ष कुठला असेल तर तो भारतीय जनता पक्ष. अशा भारतीय जनता पक्षाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्थान मिळू नये, हा पक्ष इथून कायमचा नेस्तनाबूत केला पाहिजे. यासाठी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जो संघर्ष सुरू केलेला आहे, त्या संघर्षाला आपण साथ दिली पाहिजे. मावळ तर आपण जिंकणारच आहोत, बाजूला रायगड जिंकणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे 48 पैकी किमान 40 खासदार निवडून आणायचे आणि या दिल्लीतून नरेंद्र मोदीचं सरकार हद्दपार तडीपार करायचं. यासाठी हा जनसंवाद, हा मेळावे ठिकठिकाणी सुरू आहे. काल नरेंद्र मोदी यांनी फार मोठा विरोध केला जयंतराव. खरं म्हणजे या भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक आहेत त्यांना शेठ म्हणतात, शेठ. इकडे पण एक शेठ आहेत ना, मी ते शेठ होतात, जनता गरीब होते. नरेंद्र मोदींना पण काही लोक शेठ म्हणतात. हां, शेठ म्हणतात, शेठ. अडाणीचे शेठ ना सगळे. त्या नरेंद्र मोदींनी काल भारतीय जनता पक्षाला 2000ची देणगी दिली. आपण पाहाच वृत्तपत्र पहा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक निधीला 2000 रुपये देणगी दिली शेठनी. अरे तुझ्या खात्यामध्ये इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून 7000 कोटी रुपये कसे गोळा केले ते आधी सांगा. सुप्रीम कोर्टाने हा प्रश्न विचारलेला आहे, 7000 कोटी तुमच्या खात्यामध्ये आले कुठून? आणि तुम्ही 2000 कोटीची देणगी देऊन नाटक करताय. हे ढोंग भारतीय जनता पक्षाचं आहे, ही लफंगेगिरी भारतीय जनता पक्षाची आहे. ती आपल्याला संपवायची आहे. ज्या उत्साहानं आपण पनवेलला स्वागत केलं, मला खात्री आहे मावळपासून रायगडपर्यंत संपूर्ण वातावरण भगवं झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते होताना दिसतं आहे. मी वाघेरे पाटलांना एवढं सांगेन, आपण शिवसेना परिवारामध्ये आलेला आहात आणि पूर्णपणे मिसळून गेलेला आहात. आता आमच्या बबनराव पाटलाकडून पण थोडे धडे तुम्ही घ्यायला पाहिजेत.
ही शिवसेना अशीच आहे. अंगावर आलं तर शिंगावर येऊ, अरे म्हणाल तर कारे म्हणू. उगाच आमच्या नादाला लागू नका. आमचा नाद करायचा नाही. तुम्हाला दुसऱ्याच नादाला लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही. माननीय उद्धवजी, या पनवेलचं आणि आपलं फार आपला पुराणा नाता आहे. मला असं वाटतं की प्रबोधनकार ठाकरे त्यांचे आजोबा म्हणजे ठाकरे कुटुंबाचं मूळ या पनवेलमध्ये आहे. आणि हे बाळासाहेबांनी अनेकदा आपल्या भाषणात सांगितलं. आणि म्हणून त्या दृष्टीनं सुद्धा एक नातं म्हणून, एक भावना म्हणून सुद्धा या पनवेलला केलेलं आपण स्वागत फार महत्त्वाचं आहे. मी पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं आभार मानतो की आपण ज्या जल्लोषात स्वागत केलं, अशाच पद्धतीनं लोकसभेला शिवसेनेच्या खासदारांना विजयी करून त्या विजयी मिरवणुकीला सुद्धा उद्धवजींना आमंत्रित करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर बाळासाहेबांचा वसा आणि वारसा घेऊन संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारत देशात घोंगावणारं वादळ म्हणजेच ज्यांचे शब्द ऐकण्यासाठी आपण आतुर झालेलो आहोत, ज्यांचा शब्द आपल्यासाठी आदेश आणि सुविचार असतो, असे बाळासाहेबांचा वारसा घेऊन आलेले आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्याला संबोधित करतील. शिवसेना, शिवसेना. अखंड महाराष्ट्राचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र, देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, हिंदुस्थान हिंदू, हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट, हिंदू धर्मरक्षक, महानेता वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज शिवसेना, शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आत्ता तर फक्त आपल्या कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि कार्यालयाच्या उद्घाटनाला एवढी गर्दी असेल तर विजयाच्या मिरवणुकीला किती असेल. आणि जागा आपण जिंकणारच, जिंकावीच लागेल. कारण संजय राऊत आपण जे बोललात ते बरोबर आहे की हा मतदारसंघ रायगड आणि मावळ म्हणजे एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि दुसऱ्या बाजूला राजधानी, आणि अशा या छत्रपतींच्या जिल्ह्यामध्ये आपला हक्काचा पवित्र भगवा फडकणार नाही तर दुसरं कोणतं फडकं फडकणार. या निवडणुकांमधला प्रचार हा तसाच राहणार आहे. कारण आजपर्यंत असं काही नाही की या देशात ही पहिली निवडणूक होते, पण कदाचित पुन्हा जर का भारतीय जनता पक्षाचं सरकार चुकून आलं तर ही या देशातली शेवटची निवडणूक ठरेल. आणि मला खात्री आहे आजपर्यंत काही जणांनी छातीठोक सांगितलं होतं की मी पुन्हा येईन. आज सुद्धा दिल्लीतले सांगतात तेच पुन्हा येणार, पण पुन्हा येणारे अगदी स्वतःच्या घरामध्ये जातात, ते पुन्हा लोकसभा किंवा विधानसभेमध्ये येऊ शकत नाहीत. आणि एवढंच जर का त्यांना आत्मविश्वास आहे मी पुन्हा येईन, मग फोडाफोडी कशाला करताय. पक्ष फोडला एकतर तुम्हाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला संकटामध्ये ज्या पक्षांनी साथ सोबत दिली त्या शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात. एवढे नतद्रष्ट मला नाही वाटत या राज्यामध्ये आणि या देशात राजकारणी यापूर्वी जन्माला आले असतील. जर शिवसेना नसती आणि शिवसेनेने तुम्हाला खांद्यावरती बसवून महाराष्ट्र फिरवला नसता तर आज तुम्हाला खांदा द्यायला सुद्धा 4 लोक जमली नसती.
ही तुमची परिस्थिती होती आणि तीच वेळ आता परत आलेली. इथल्या खासदारांनी गद्दारी तर केलेलीच आहे, त्याला तर आडवा करायचाच, कोणत्याही परिस्थितीत करायचा. पण दुसरी लोक जे सरकार सर्वपक्षीय शेट आहेत, सरकार आपल्याकडे येऊ द्या, आपलं सरकार येऊ द्या आपल्याकडे येतील, त्यांचं येऊ द्या त्यांच्याकडे जातील, म्हणजे हे सर्वपक्षीय शेट आहेत. कुठेही गेलं तरी आपलं दुकान चालू. हे दुकान चालवणारी जी काय आता लोक आहेत, दुकानदार म्हणजे ते राजकारणातले, इथे कोण दुकानदार आले असतील त्यांच्याबद्दल नाही मी म्हणत, ही यांची दुकानं आता बंद करायची आहेत. कारण तुम्हाला आम्ही निवडून देत आलो, पण निवडून दिल्यानंतर मला तर आश्चर्य वाटलं. आता संजोगजी तुम्ही सांगितलं की इकडे ग्रामीण रुग्णालय नाही, म्हणजे मला लाज वाटते. हा गद्दार कोणी एके काळी शिवसैनिकांनी, म्हणजे तुम्हीच त्याला निवडून दिला होता, पण त्याला ग्रामीण रुग्णालयाचा एक विषय सोडवता नाही आला. बरं, मधल्या काळामध्ये करोनाचं संकट येऊन गेलं होतं. कर्मधर्म संयोगाने म्हणा किंवा काही म्हणा, त्या जगावरती आलेल्या आणीबाणीच्या काळामध्ये आपल्या महाविकास आघाडीचं सरकार आणि मुख्यमंत्री म्हणून मी होतो. संपूर्ण राज्याची जबाबदारी माझ्या खांद्यावरती होती, तुम्ही सगळे माझ्या सोबत होतात. म्हणूनच देशाला कौतुक वाटेल, अभिमान वाटेल असं काम हे महाराष्ट्राने करून दाखवलं, कारण तुम्ही सगळे सोबत होता. आणि त्यावेळेला एक हॉस्पिटल्स असतील, त्याच्यानंतर वॅक्सिनेशनचा कार्यक्रम असेल, त्याची केंद्र असतील, करोनाच्या टेस्ट घेणाऱ्या आपल्या लॅब असतील, यांच्यामध्ये आपण वाढ केली होती. मग त्या काळामध्ये तो खासदार तेव्हा सुरुवातीला आपल्यातच होता. मग त्यांना कळलं नव्हतं तेव्हा की इकडे ग्रामीण रुग्णालय नाही. मी तर सगळीकडे रुग्णालयांना परवानग्या देत होतो. काही ठिकाणी मी वैद्यकीय महाविद्यालयाला सुद्धा परवानगी दिली. मग या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त स्वतःचा विचार तुम्ही केला, ग्रामीण भागाचा, या जनतेच्या आरोग्याचा विचार नाही केला. आता पुन्हा कोणत्या तोंडाने मतं मागायला येणार? 10 वर्षामध्ये तुम्ही केलं काय? अगदी काल सुद्धा जो एक कार्यक्रम झाला ज्याच्यामध्ये संजय राऊत तुम्ही बोलला की मी एक घोषणा दिली की आपकी बार भाजपा तडीपार करायचंच आहे, करणारच. मी नोटीस तर दिलेली आहे, शिक्कामोर्तब तुम्हाला करायचंय, कारण तुमची मोहर उठवल्यानंतर ते तडीपार होणार आहेत. हे शिक्कामोर्तब करण्याचं काम तुम्ही करायचंय. कारण आजपर्यंत एवढा खोटारडा पक्ष हा देशाच्या राजकारणामध्ये कधी जन्माला नव्हता आला. 2014 साली त्यांनी ज्या काय थापा मारल्या होत्या, बरं काल सुद्धा मी बोललो, आज पुन्हा बोलतो, 10 वर्षामध्ये केलं काय? ज्या काँग्रेसच्या काळापासून चालू होत्या त्या योजना, त्यांचंच काही ठिकाणी नामांतर केलं, काही ठिकाणी रेल्वे स्टेशनचं नामांतर केलं. म्हणजे त्या बिहार वगैरेच्या बाजूला कुठलं तरी एक मोगलसराय म्हणून स्टेशन होतं, त्याचं काय केलं त्यांनी, दीनदयाळ उपाध्याय. हरकत नाही, करा, तुम्ही नावं द्या, तुमच्या नेत्यांची तुम्ही नावं देता. पण नावं देता देता 2014ला ज्या काय थापा मारल्या, जुमला होता, त्या जुमल्याचं सुद्धा त्यांनी नाव बदलून आता त्याचं नाव मोदी गॅरंटी केलेली आहे. हे मेरी गॅरंटी आहे. अहो 2014 साली तुम्ही काय बोलला होता ती एकदा काढा ना, ती वचनं काय झाली? बरं, नावं ठेवताय, नामांतर करताय. मग मी मुख्यमंत्री असताना नव्या मुंबई एअरपोर्टचं नाव मी दिवा पाटलांचं नाव त्याला दिलं होतं, त्या नावाचं काय झालं हे विचारा मोदींना. मी दिलं होतं ते नाव, माझ्याकडे मागणी आली की इथला सगळा जो एक आगरीपट्टा आहे ते मागतात दिवा पाटलांचं नाव. म्हटलं द्या, कारण आपण कधीही शिवसेना ही स्थानिक लोकांच्या भावनेसोबत असते, भावनेची खेळ नाही करत आम्ही तुमच्या भावना जपतो. आणि म्हणून मी दिवा पाटलांचं नाव दिलं. यांनी तिकडे त्यांची जी काय नावं द्यायची मध्ये मी सांगितलं होतं, अयोध्येच्या मध्ये काहीतरी एक नाव दिलं, आणखीन कुठल्या एअरपोर्टला नाव दिलं, मग आमच्या दिवांचं नाव अजून का नाही दिलं? विचारणारे आजपर्यंत ह्या गद्दार खासदारांनी लोकसभेमध्ये तोंड का नाही उचकटलं? काय दातखिळी बसते तुमची मोदींसमोर? मतं तुम्हाला काय मोदी देणार नाहीत, मतं ह्या लोकांनी दिली होती आणि यांच्यासमोर येऊन तुम्ही बोलाल तर आता तुम्हाला मतं देणार नाही, अजिबात देणार नाही. काय वाटेल ते सांगा, पुन्हा एक सुद्धा मत ह्या माझ्या पनवेलमधून त्या गद्दाराला मिळता कामा नये. आणि एका गोष्टीचा मला अभिमान आहे की एवढी त्यांनी फोडाफोडी केली, सगळेच फोडतायत, तरी सुद्धा कट्टर कार्यकर्ते, जसं बबनदारांचा उल्लेख केला तसेच आणखीन काय आहेत ते माधवराव भिडे. मी लहान असल्यापासून हा शिवसैनिक. शिरीष आहे तिकडे, शिरीष पण आहेत, सगळेच आहेत, शिरीष बुटाला सगळेच आहेत. हे जुने कार्यकर्ते. काय दिलं मी त्यांना? काय दिलं शिवसेनेनी? तसं म्हटलं तर काहीच दिलं नाही.
पण त्यांना हे तुमचं जे काही प्रेम मिळतंय, जो काही मान मिळतोय, त्याच्यावरती ते खुश आहेत. आणि आज बाळासाहेबांनंतर सुद्धा एवढी वर्ष झाली, हे आणि ना शिवसेना सोडली ना ठाकरे कुटुंबियांपासून ते अंतरावर गेले. याला म्हणतात प्रेम, याला म्हणतात श्रद्धा, याला म्हणतात निष्ठा. आणि या सगळ्या लोकांना म्हणजे जे गद्दार झालेले आहेत, त्या गद्दाराच्या नायकाला सुद्धा विचारा, तू दाढी खाजवत, कारण आपण डोकं खाजवतो काय आठवायचं असलं, हे दाढी खाजवतात काय आठवायचं झालं तर स्वतःचीच दाढी स्वतःच खाजव, कारण पैसे खूप आहेत. दाढी खाजवायला सुद्धा भाड्याने माणसं ठेवली असतील तर मला माहिती नाही. पण तुम्हाला असं काय मी दिलं नव्हतं? ज्या बाळासाहेबांनी आणि बाळासाहेबांच्या कुटुंबियांनी तुम्हाला, शिवसेनेने जे जे देता येऊ शकत असेल ते सगळं तुम्हाला दिलं, तरी सुद्धा तुम्ही आमच्या पाठीत वार केलं. कोण होता इथला गद्दार खासदार? काय होती त्यांची ओळख? काहीतरी ओळख होती. पण शिवसेना ही ओळख, ती शिवसेना ही ओळख घेऊन तुमच्या समोर आले म्हणून तुम्ही त्यांना 2 वेळा निवडून दिलं होतं. पण यांना वाटलं की आता घोड्यावरती बसलोय म्हणजे घोडा माझाच. परत बघ घोडा कसा लाथ घालतो ते कळेल आता. आणि नरेंद्र मोदी जे बोलतात की काँग्रेसने देशाला लुटलं, साधं गणित आहे. आणि हे गणित मी नाही, हे सुप्रीम कोर्टामध्ये आता जो निवडणूक रोख्यांचा विषय संजय तुम्ही मांडला तोच सांगतो तुम्हाला. जर का खातेनिहाय चौकशी केली, कोणाच्या खात्यात अगदी काढा, शिवसेनेच्या खात्यात किती पैसे आहेत, राष्ट्रवादीच्या किती आहेत, काँग्रेसच्या किती आहेत, आणि भारतीय जनता पक्षाच्या काढा. भारतीय जनता पक्षाच्या अकाउंटमध्ये जवळपास 6 ते 7 हजार कोटी आहेत, बरोबर ना? आणि काँग्रेसच्या खात्यात किती आहेत? 700 ते 800 कोटी असतील. मग 10 वर्षामध्ये ज्या पक्षाने साधारणतः 6 ते 7 हजार कोटी रुपये लुटले, मग देशाला लुटलं कोणी? काँग्रेसने लुटलं की भाजपाने लुटलं? भाजपने लुटलं ना. मग ते जे सांगतायत, पंतप्रधान सांगतायत की जो कांग्रेस ने 70 साल में नहीं किया वो हमने 10 साल में किया, सच्ची किया. जो कांग्रेस नहीं लूट सकी थी, आपने देश को लुटा. आपण देशाला लुटलं. आणि या देशातली जनता काय मूर्ख नाही की तुम्ही काय हो, गरीब बिचारा माणूस 2000 रुपयाची देणगी देतोय. अहो मग प्राईम मिनिस्टर जो काय केअर फंड आहे ना, PM केअर फंड, त्याच्यात किती लाखो कोटी रुपये जमलेले आहेत, ते पैसे कोणाच्या मालकीचे आहेत? कारण त्यांनी त्याची मांडणी अशी केली की तो त्या चौकशीच्या कक्षेतच येत नाही. किती पैसे गोळा झालेत कोणालाच माहित नाही. मालक कोण, त्या केअर फंडाचा बाप कोण, कोणालाच माहित नाही. अगदी करोनाच्या काळामध्ये मला वाटतं तो फंड त्यांनी निर्माण केला. आणि आपल्या इथले सुद्धा जे काही भाजपची लोक आहेत त्यांनी महाराष्ट्राला पैसे नाही दिले, त्यांनी PM केअर फंडाला पैसे दिले. मग काय म्हणून दिले? PM केअर म्हणजे कसला? PMचा अर्थ तरी काय? मग PM केअर फंड हा जर का खाजगी फंड असेल, मग त्याचा बाप कोण आहे? आणि उद्या जे पंतप्रधान येतील, उद्या आमच्या महाविकास आघाडीचा आणि इंडियाचा प्राईम मिनिस्टर येणार आहे, त्या प्राईम मिनिस्टरच्या हाताखाली हा PM केअर फंड येणार आहे की नाही, एवढ्याचं तरी उत्तर द्या. असेल तो खाजगी. पण जर तुम्ही पंतप्रधान म्हणजे PMचं नाव वापरून पैसे गोळा केले असतील, तर उद्या जो आमच्या इंडियाचा पंतप्रधान बसेल त्याला त्या फंडाचा विनियोग करण्याचा अधिकार मिळणार आहे की नाही, हे पहिलं भाजपने सांगावं. उगाच वाटेल त्याच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करताय. म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये एक तर आपली शिवसेना फोडलीच, त्याच्यानंतर मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्ये मोदींनी आपल्या राज्यातल्या 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा एक उल्लेख केला. 4 दिवसात अजित पवार तिकडे. निर्मला सीतारामन बाईंनी लोकसभेमध्ये आता अंतरिम म्हणजे शेवटचा अर्थसंकल्प मांडताना श्वेतपत्रिका काढली, त्याच्यामध्ये आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केला. 4 दिवसात अशोकराव तिकडे. म्हणजे आश्चर्य म्हणजे महाविकास आघाडीच्या चर्चेत जे हिरारीने भाग घेत होते काल, म्हणजे असंच समजा की कालपर्यंत अशोकराव आमच्यात होते, आज गेले म्हणजे आमच्यातनं गेले तिकडे. म्हणजे आज बघितलं तर ते तिकडे आहेत, आणि काल बघत होतो तर ते काँग्रेसच्या माध्यमातून जोरजोरात मांडत होते, भांडत होते, ही जागा आम्हाला पाहिजे, ती जागा आम्हाला पाहिजे. कशाला पाहिजे? हे एकूण सगळे जर का बघितलं तर भारतीय जनता पक्ष हा पक्ष नाही, ही एक भ्रष्टाचारी सडकी कुचकी ही वृत्ती आहे. ही वृत्ती आहे आणि ही वृत्ती आपल्याला देशातनं संपवावीच लागेल. मी नुसतं म्हणतोय अबकी बार भाजपा तडीपार, ते केवळ आपल्याला राज्यातून, केवळ मावळमधून, रायगडमधून, महाराष्ट्रातून नाही, तर देशातून ही वृत्ती तडीपार आपल्याला करावीच लागेल. कारण ती केली तर आणि तरच आपल्या सगळ्यांचे आजचे दिन येतील, तरच आजचे दिन येतील. आणि म्हणून मला खात्री आहे, मी उगाच मोदींसारखं काहीतरी जुनं नातं काय सांगत नाही. हे खरं आहे की माझं आजोळ हे पनवेलचं आहे,
आजोबांचे आजोबा सुद्धा पनवेलमध्ये राहायचे. इथलं ते विरूपाक्षाचं मंदिर, मला जायचं एकदा तिकडे. मी अगदी लहान असताना आजोबांसोबत आलो होतो विरूपाक्षाच्या मंदिरात, पण त्याच्यानंतर परत आलेलो नाही. मला परत यायचं आहे. पण ते एक नातं, आणि त्या नात्याने मी तुम्हाला काहीतरी भारावून टाकतोय, ही भोंदूगिरी माझ्याकडे नाही आहे. आपण आहोत ते समोरासमोर आहोत. जे काही आहोत ते कामामुळे आपलं नातं निर्माण झालेलं आहे, आणि एका निष्ठेने आपण एकत्र आलेलो आहोत. आणि मला असं वाटतं की जो तुमचा एक उत्साह पाहिला मी, नुसतं कार्यालयाचं उद्घाटन, मी परत सांगतो, कार्यालयाचं उद्घाटन म्हटल्यानंतर एवढी गर्दी जमते, तर विजयाची मिरवणूक ही किती मोठी असेल. पण आज एक तुम्हाला एक चांगला मर्द संजोगच्या रूपाने तुम्हाला दिलेला आहे. संजोगच्या रूपाने दिलेला आहे. संजोग वाघेरे आपल्या हक्काचा माणूस आहे. कारण त्यांचा एकूण जर का पूर्ण इतिहास पाहिला तर एक घराणं आहे, निष्ठावान घराणं आहे. आणि निष्ठा पक्षाशी तर आहेच, पण ही निष्ठा जनतेशी सुद्धा आणि मतदारांशी असायला पाहिजे. पक्षांतर करणं म्हणजे एक बघा, आता साधारणतः एक अशी पद्धत असते की विरोधी पक्षातनं माणसंही सत्ताधारी पक्षात जातात, जसे आपले गेले लाचार शेपूट घालून. आज तसं पाहिलं तर माझ्याकडे काहीच नाही आहे. पक्ष पण त्यांनी कागदावर संपवलाय, माझ्याकडनं चिन्ह काढून घेतलंय. मग काही नसताना संजोग आपल्यासोबत आलेत शिवसेनेत. कारण राज्य सत्ता पाहिजे म्हणून आलेले नाही आहेत, तर सत्ता आणायची आहे म्हणून ते आलेले आहेत. मला काहीतरी पाहिजे असते तर गेले असते तिकडे, गेले असते अजित पवारांसोबत, गेले असते तिकडे मिंद्यासोबत, गेले असते भाजपासोबत. पण मला एका गोष्टीचा अभिमान आहे की आज जणू काही संपूर्ण भाजपमय झालं असं एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, तो तसा नाही आहे. मी जिथे जिथे जातोय तिथे तिथे प्रचंड गर्दी उसळते. अगदी मुस्लिम सुद्धा मोठ्या संख्येने येत आहेत. हे एक यावेळेचं वैशिष्ट्य आहे. मुस्लिम सुद्धा येत आहेत, आणि त्यांना देखील माहिती आहे की शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व याच्यात खूप फरक आहे, खूप अंतर आहे. आम्हाला शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व म्हणजे दुसऱ्या धर्माचा द्वेष कर असं नाही शिकवलं, तर आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. जो कोणी जातीपाती धर्माने कोणी असेल, कोणत्याही धर्माचा असेल, पण जो माझ्या देशाच्या मुळावर येईल तो कोणी असला तरी आमचा शत्रू आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि मग तुम्ही कोणी असाल, हिंदू असाल, मुस्लिम असाल, कोणी असाल, पण देशासाठी जो ह्या देशाला आपला मानतो, आपली मातृभूमी मानतो, आणि देशाच्या रक्षणासाठी जो आमच्या सोबत होतोय, तो देशभक्त कोणी असला तरी तो आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि म्हणून ही आजची आता होणारी जी काही लढाई आहे ती मोदींविरुद्ध सगळ्या अजिबात नाही आहे. ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी लढाई होणार आहे. आणि परत एकदा पुन्हा सांगतो की देशातली पहिली निवडणूक नाही, पण हुकुमशहाच्या हातात दुर्दैवाने जर का परत देश गेला, जो जाऊ देणार नाही, जाणार नाही, तर मग मात्र केवळ आपल्यालाच नव्हे तर देशाच्या पुढच्या पिढ्यांना हुकुमशाहीमध्ये लाचारीचं जीणं जगावं लागेल. आणि त्या लाचारीच्या जीणं जगण्यामध्ये मला खात्री आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र नक्कीच नसेल, अजिबात नसेल. आणि महाराष्ट्र आज सज्ज झालेला आहे देशाला पुन्हा एकदा दिशा दाखवण्यासाठी. आणि या महाराष्ट्रावरतीच माझी भारत माता सुद्धा विश्वास ठेवून आहे की ज्या ज्या वेळेला भारतावरती संकट आलेलं आहे त्यावेळेला प्रत्येक वेळेस महाराष्ट्र देशाच्या मदतीला धावून गेलेला आहे. आणि तेच काम याही वेळेला तुम्ही तडीपारीच्या नोटिसीवरती मतांचं शिक्कामोर्तब करून भाजपला तडीपार कराल ही खात्री बाळगून तूर्त आपली मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना. धन्यवाद साहेब. जनसंवाद मेळाव्यासाठी खरं तर आज आपण सर्वजण या ठिकाणी एकवटलो. आपल्या सर्वांचं कौतुक, अभिनंदन. सर्व पत्रकार, पोलीस प्रशासन सर्वांचं या टप्प्यामध्ये मी